मुंबई उपनगरात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस, सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी, अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद. मुंबईतील धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस, विहार, तुळशी तलाव ओव्हरफ्लो, तर इतर 5ही धरणं 50% भरले. मुंबईकरांची पाण्याची समस्या मिटली. नालासोपाऱ्याला मुसळधार पावसानं झोडपलं. नालासोपारा रेल्वे स्टेशन दरम्यान साचलं पाणी. पावसामुळे रेल्वे वाहतूक मंदावली. रेल्वे स्टेशनजवळचे रस्ते पाण्याखाली. नाशिकमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. गोदाघाट परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ. मारुतीच्या छातीपर्यंत पाणी. शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. खडकवासला धरण ओव्हरफ्लो. धरणाचे सर्व 11 दरवाजे उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापुरात कासारी नदीला पूर. कोल्हापूर राजापूर राज्यमार्ग पाण्याखाली. पाण्यातून वाहन चालकांचा जीवघेणा प्रवास. पुण्यातील माळीण फाट्यावर दरड कोसळली. अहोपेकडे जाणारी वाहतूक ठप्प. दरड कोसळून 2 घरांचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. रत्नागिरीत दरड कोसळून 2घांचा मृत्यू. दहिवलीमध्ये डोंगरकडा कोसळून बापलेकाचा मृत्यू. 21 तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश. मुंबईतील भांडूपमध्ये बेस्ट बसचा अपघात. बेस्ट बसच्या धडकेत पादचारी जखमी. अनेक वाहनांचं नुकसान. लातूरच्या चाकूरमध्ये स्कूल बसचा अपघात. बसमधले 40 विद्यार्थी जखमी. एकाची प्रकृती गंभीर. ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान. दुपारी 3 वाजल्यापासून मर्यादित संख्येत पार पडणार प्रस्थान सोहळा. तर इनामदारवाड्यातील मुक्काम संपवून तुकोबांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ. अर्जेंटिनाचा इजिप्तवर थरारक विजय. इजिप्तच्या तोंडचा घास हिसकावत लिओनेल मेसीच्या अर्जेंटिनानं मारली बाजी. आणि टीम इंडियाचा T20 क्रिकेटमध्ये लाजिरवाडा पराभव. वैभव सूर्यवंशी, ईशान अय्यर सगळेच पडले तोंडखशी. इंग्लंडची मालिकेमध्ये मोठी आघाडी.